नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर बऱ्याच वेळा बघा भाजीला काय नसतं घरात आणि भाजी आणायला विसरलो किंवा मग रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला किंवा भाजीलाच काय नसेल तर आपलं लक्ष सगळ्यात अगोदर एक तर बटाट्याकडे जातं, नाहीतर मग आपल्या घरातल्या डाळींच्या डब्याकडे जातं। तर आता बघा मी पण आज मस्त अशी तुरडाळीची आमटी बनवते। करायला अगदी साधी सोपी आहे, अजिबात आपल्याला वाटण करायचं नाही किंवा खूप जास्त काय याच्यामध्ये मसाले न वापरता अगदी चविष्ट अशी तुरडाळीची आमटी बनवायची। तर इथं ना मी एक वाटी भरून तूर डाळ घेतले आणि आता ही तूर डाळ मी स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेते। तर इथं तुम्ही मुगाची आणि तुरीची मिक्स वापरू शकता किंवा मग नुसत्या तुरीची किंवा मग नुसत्या मुगाची डाळीची पण आमटी छान होते। आता इथं डाळ धुवून घेतली आहे, त्याच्यामध्ये बघा बारीक अगदी टोमॅटो घातलाय। टोमॅटो घातला नाही तरी पण चालेल, मी घातलाय अगदी बारीक असा टोमॅटो बघून घेतलाय आणि तो टोमॅटो मी असा बारीक चिरून ह्या डाळीमध्येच घालून घेते। आता याच्यामध्ये पाणी घालते। तर मोठ्या कुकरला मी शिजवणार आहे, तर एका कामामध्ये 2 कामं करून घेणार आहे, म्हणजे एका डब्यात भात आणि एका डब्यात डाळ शिजवून घेणार आहे। तर त्यासाठी मी मोठ्या कुकरच्या डब्यामध्ये डाळ शिजवून घेते। तर 2 ग्लास पाणी घातलंय आणि आता थोडीशी चिमूटभर हळद सुद्धा घालते याच्यामध्ये आणि कुकरला एक 4 ते 5 शिट्ट्या करून डाळ चांगली शिजवून घेणार आहे। 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये 4 शिट्ट्यांमध्येच डाळ खूप मस्त अशी शिजली जाते। तर इथे बघू शकता 4 शिट्ट्या करून घेतल्यात आणि मस्त अशी डाळ शिजली आणि डाळीसोबत हा जो टोमॅटो घातला होता ना, टोमॅटो सुद्धा छान असा शिजला गेलाय। आता थोडंसं पळीने मी ही डाळ सगळी एकजीव अशी करून घेते। डाळ शिजली त्याच्यामुळे मस्त अशी डाळ मिळून आली। तर इथे बघू शकता छान डाळ एकजीव झाली अशा पद्धतीने। तर या डाळीमध्ये मी कोणताही मसाला किंवा कोणतंही वाटण घालायचं नाही अजिबातही। तर चला मग बनवू अशी मस्त खमंग फोडणी। तर तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये मी मोहरी घातली आणि मोहरी थोडीशी फुटली का नाही की त्याच्यामध्ये मी जिरं घातले। जिरं मोहरी तेलामध्ये चांगली फुटून द्यायची, नाही तर मग ती दाताखाली खाताना एकदम पटकन आली ना तर अगदी त्रास होतो अशी मोहरी फुटली नाही तर तेलामध्ये। त्यानंतर थोडासा हिंग घातलाय आणि एक 7-8 पानं कढीपत्त्याची घातलेत। कढीपत्त्यामुळे ना आमटीला खूप मस्त अशी टेस्ट येते फोडणीमध्ये घातल्यामुळं। आता इथं बघा मी वाटण कोणत्याच प्रकारचं घातलं नाही, पण इथे एक 10-12 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेत आणि या फोडणीमध्ये घालून घेतलेत। आता लसूण मस्त असा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। आता त्याचसोबत मी इथं भरपूर अशी कोथिंबीर पण घालते। कोथिंबीर पण आपण फोडणीमध्ये ज्या तेलामध्ये लसूण वगैरे घालतो तेव्हाच कोथिंबीर घातली ना त्याचा एक चव, एक वास मस्त असा पूर्ण भाजीमध्ये छान असा उतरतो। तर इथं बघू शकता मस्त इथं लसूण चांगला तळला गेलाय आणि खमंग असा वास घरभर सुटलाय। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा भरून कांदा लसूण मसाला, जे आपलं नेहमी घरात तिखट वापरतो ते कोणतंही, आता आमच्याकडे कांदा लसूण मसाला नेहमीच्या भाजीला वापरतो त्याच्यामुळे मी तो घातलाय। कांदा लसूण मसाला 1 चमचा घातलाय। थोडंसं बेडगी मिरची पावडर थोडीशी घातली रंग छान येण्यासाठी। त्यासोबत आता इथं जी तुरीची डाळ शिजवून घेतली, एकजीव करून घेतली, ही डाळ अगदी थोडी थोडी घालून मस्त अशी खमंग फोडणी करून घेते। तर अशी चुरचुरली पाहिजे फोडणी मस्त अशी। तरी सगळी डाळ आता या फोडणीमध्ये मी घालते आणि आपल्याला कशी घट्ट किंवा पातळ हवे असेल त्या पद्धतीने थोडंफार इथं पाणी वाढवायचं। आता इथं मला खूप जास्त घट्ट अशी वाटते तर मी इथं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि एकजीव करून परत ही डाळ घेते। तर डाळ शिजवताना मी इथं मीठ घातलं नव्हतं, तर आता डाळीत सगळ्यात अगोदर तर मीठ घालून घेते चवीनुसार। आणि ही डाळ बघा खूप जास्त तिखट पण छान लागत नाही ना एकदमच आळणी छान लागत नाही, अशी मंद आळणी पाहिजे, खूप जास्त तिखट पण नाही आणि एकदमच आळणी नाही, तेव्हा ही डाळ खायला खूप मजा येते। तर इथे बघा मीठ पण घातले आणि भरपूर परत एकदा कोथिंबीर पण घातले। डाळ चांगली अशी मस्त मिसळून घेतली, एकजीव करून घेतली। आता पळी अशी ठेवून थोडीशी जरा उकळी यायला लागली का नाही की गॅस कमी करते आणि परत डाळ मिक्स करून ह्याच्यावरती झाकण घालायचं आणि एक 5-6 मिनटं फक्त बारीक गॅसवरती ही डाळ चांगली उकळवून घ्यायची। कारण डाळ अशी पण शिजलेली आहे, फक्त फोडणी दिली आहे, चांगली डाळीमध्ये मिक्स अशी फोडणी व्हायला पाहिजे, त्यासाठी मस्त एक 3-4 मिनटंच फक्त बारीक गॅसवरती उकळून द्यायचं। तर इथे बघू शकता मस्त अशी तुरीच्या डाळीची तिखट आमटी तयार झाली। तर यासोबत अगदी सुकी भाजी काही नसली तरी चालेल, फक्त पापड लोणचं आणि ही डाळ
डाळीसोबत भाकरी चपाती किंवा मग नुसत्या भातासोबत अप्रतिम आणि इतकी भारी लागते ना. आणि करायला खूप सोपी आहे. तुम्ही एकदा तर ही डाळ नक्की करून बघा, किंवा तुम्ही जर नेहमी करत असाल ना तर जरूर सांगा मला, तुम्ही नेहमी अशीच करता का किंवा तुमची पद्धत काय आहे करायची. किंवा तुम्हाला ही रेसिपी जरा जरी आवडली असेल ना तर या रेसिपीला लाईक तर जरूर करा. तुम्ही लाईक करत नाही तर लाईक नक्की करा आणि हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तर भेटू परत अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.